आतमध्ये आहे, फील्ड पास आतमध्ये आहेत. टीम हडल केला जात आहे आणि अगदी देवाला प्रार्थना आहे, हो देवा इतका आलोय डुबायचा नाही आहे, इकडून देखील अंतिम दिवस देखील यायचा आहे. कारण ग्रँड फिनाले मीरा भाईंदरमध्ये अगदी रॉयल स्टारचा दबदबा राहिला आहे आणि त्याच प्रकारे खेळ दाखवावा लागेल टीम टेंबिवलीकरांच्या अगेन्स्टमध्ये. लेट्स सी पाहूया, मॅच हाय व्होल्टेज होईल या शंका नाही आहे. दोन्ही टीमकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. आमिर दाफेदार वंडर बॉय आहे, तर दुसऱ्या बाजूला अगदी आपल्या नावावर मालिकावीरची 13 बाईक जिंकणारा प्रतीक पाटील टेंबिवलीचा सध्या फॉर्ममध्ये स्ट्राईक एंडकडे आहे. उद्या आपल्याला ठीक 5 वाजता टीम रिपोर्टिंग असणार आहे आणि मॅच ऑन होईल. पहिला सामना अरुण भोईर पॅकर्स वर्सेस सत्यम पॅकर्सच्या दरम्यान असणार आहे आणि त्यानंतर सेकंड मॅच देखील चांगली लढत बंदर पखाडी वर्सेस TD स्टार्स चौकच्या दरम्यान असणार आहे सेकंड मॅच. त्यानंतर थर्ड मॅच आहे ड्रीम 11 वर्सेस बादशाह बॉईज आणि फोर्थ मॅच आहे जय श्रीराम बियाला स्पोर्ट्स वर्सेस सरकार 11 दैसर या टीमच्या दरम्यान. 4 कडक हाफ उद्याही देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे. गुरुवारचा हाफ अगदी अजूनही तुम्हाला स्ट्रॉंग म्हणजे डे बाय डे जसा क्रिकेटचा हा थरार वाढेल ना, क्रिकेट टीम देखील आपल्याला बेस्ट आणि ग्रामीण पटलावर ज्यांनी नाम आज कमवलेलं आहे क्रिकेटच्या या पटलावर, ते संपूर्ण टीम आपल्याला निश्चितपणे या भाषा चषकामध्ये खेळताना इन ॲक्शनमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि आज देखील 2 लाईट LED ऑन करायचा. येस, आमचे व्हॉलेंटियर्स जयदीप पाटील लक्ष द्या, व्हॉलेंटियर्स चला लाईट ऑन करा. आमचे प्रेक्षक देखील त्या मॅचचा आनंद घेत आहे. शेवटच्या अंतिम मॅच आहे. थँक्यू सो मच. आणि शेवटच्या मॅचसाठी बॉलिंग ट्रॅकवर पहिला षटक घेऊन पॉवर प्लेचा सिग्नल आलाय अंपायर अशोकजी राऊत सर यांच्या वतीने. आणि मॅच ऑन, गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट फ्रॉम A1 जोडी आदरणीय राकेशजी पाटील आणि जितूदादा पाटील यांच्या वतीने. विश यू ऑल द बेस्ट. मॅच ऑन, गेम ऑन. प्रतीक ऑन. हो, प्रतीक ऑन झालाय, गॅप मध्ये ठोकलाय अगदी डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. पवार त्या ठिकाणी जातात वेगाने बॉलवर. एक पूर्ण दुसरा प्रयत्न. अनिल पहा, रनिंग विथ इन द विकेट. वॉट अ स्टार्ट. लागोपाठ 3 बॉल 3 षटकार टेंबिवलीच्या कुठल्याही बॅटरनी ठोकला तर आदरणीय चेतनजी पाटील यांच्याकडून 2001 रुपयाचा पारितोषिक कॅश दिला जाईल. मात्र पाहूया, सुरुवात झाली आहे विथ द 3 अगेन्स्ट द रॉयल चंद्र मीरा रोड. राकेश प्रभू पुन्हा एकदा, राकेश सुवर्णा. चांगला चेंडू, तितका चांगला फटका आहे. प्रोटेक्शन अवेलेबल आणि टिपलाय झेल, संपलाय खेळ. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. मनीष या ठिकाणी निघालाय. स्लॉक करायचा होता, परफेक्ट टायमिंग झाला नाही आहे. फॉलिंग स्लिपचा प्रयत्न मात्र यशस्वी झाला नाही आहे. तिकडे चांगला झेल पकडला गेलाय आणि फलंदाजा खेळ संपलाय. नवीन बॅटर ॲट नंबर 3 सोहम पाटील मैदानाचे आतमध्ये दाखल झालाय. लेट्स सी पाहूया त्याच्या बॅटमधून मोठमोठे स्ट्रोक येतील का. मात्र विकेटला सुरुवात झाली आहे, म्हणजे एखादा ब्रेक थ्रू देऊन थोडासा दबाव बनवण्याचा प्रयत्न टीम शनाया पॅकर्स टेंबिवलीवर, आणि तो सुरुवात झाली आहे राकेश अँड टीम रॉयल चंद्र मीरा रोडच्या वतीने. लेट्स सी पाहूया, मॅच संपली नाही आहे अजूनही. शेवटचा अंतिम सामना या भाषा चषकातील या डे 1 मधील. 3 खेळाडू 38 सर्कलचे बाहेर अवेलेबल आहेत. एक डीप फाईन लेग आहे, तर डीप काउ कॉर्नर आणि डीप कव्हर क्षेत्रामध्ये 3 खेळाडू तैनात आहेत. लेट्स सी पुन्हा एकदा राकेश बॉलिंग ट्रॅकवर बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडकडे आलाय. न्यू बॅटर सोहम पाटील. ओ, फटका सुंदर आहे. प्रोटेक्शन पुन्हा एकदा अवेलेबल आहे. करणार नाही चुकी. 2 चेंडू आणि 2 फलंदाज. बॅक टू डक आउट. गॉन.
मैदानाचे आतमध्ये आले सोहम आणि गेले देखील आहेत. म्हणजे सलगचा 2 चेंडू पॉवर प्ले फोडायचा होता, तो पॉवर प्लेचा सुरुवात झाला नाही आहे. पहिल्या चेंडूवर 3 धावा प्रतीक पाटीलने पूर्ण केले. त्यानंतर जणू काही विकेटची पतझड मैदानाचे आतमध्ये. सलगच्या 2 बॉल आणि 2 बॉलवर 2 विकेट. न्यू बॅटर मैदानाचे आतमध्ये आलाय मंदार गुराटकर. लेट्स सी पाहूया या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकावा लागेल. म्हणतात ना पद बड़ा ना कद बड़ा, जो मुसीबत में खड़ा और लड़ा वो सबसे बड़ा. लेट्स सी पाहूया या मॅच मध्ये टेंबिवलीकरांचे अगदी विकेट लवकर बाद झालेले आहेत. मात्र प्रत्येककडे लक्ष आहे सर्वांचा. एक जबरदस्त हा हिटर बॅटर ज्यांनी अगदी ग्रामीण क्रिकेटमध्ये तब्बल 13 बाईक मालिकावीरची आपल्या नावावर केलं आहे. तोच बॅटर नॉट साईक एनकडे आहे. सलगच्या 2 बॉलवर 2 विकेट आहे और बॉलर हॅट्रिकवर आहे. लेट्स सी शेवटच्या आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये हॅट्रिक होईल का. बॅटिंगसाठी आहे मंदार गुराटकर. स्ट्राईक एनकडे आहे. छोटा पॅकेट बिग फाईट करेल का मैदानाच्या आतमध्ये. लेट्स सी हॅट्रिक बॉल होता. व्ही शेप मध्ये खेळलाय. डीप कव्हर क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहेत. एक धाव पूर्ण होईल मात्र दुसऱ्या धावचा प्रयत्न लेट्स सी होणार नाही आहे. चांगला कमबॅक राहिलाय. पहिल्या बॉलवर अगदी 3 धावा. त्यानंतर बॅक टू बॅक 2 डब्ल्यू आणि एक सिंगल. धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर. सलगचा 3 चेंडू 3 जर डिपॉझिट केला आउट ऑफ द पार्क म्हणजे चेतन पाटील यांच्याकडून तब्बल 2001 रुपयेचा कॅश प्राइज दिला जाईल. पुन्हा एकदा पॉटर बॉलिंग ट्रॅकवर. फटका सुरेख आहे. प्रोटेक्शन अवेलेबल आणि तिसरी विकेट या मॅच मध्ये. सर्वाधिक मोठी विकेट प्रतीक पाटील. बॅक टू डग आउट गॉन. फटका सुंदर होता. फटका लाजवाब होता. फिल्डिंग देखील त्याच अनुषंगाने लावली होती आणि माहीत आहे पॉटरला की व्ही शेप लॉंग ऑन डीप कव्हर डीप पॉइंट डीप बॅकवर्ड स्क्वेअर डीप च्या कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रतीक पाटील ठोकू शकतो. मात्र ज्या ठिकाणी फिल्डर लावला त्या ठिकाणी चेंडू टाकलाय आणि ते ट्रॅप बनवला. त्या ट्रॅपमध्ये प्रतीकला अडकवलाय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये टीम रॉयल चॅलेंजर्सचा दबदबा चालू झालाय. आणि यस सांगत असताना अल्लाह का भी हमारा आणि धमाका आतापर्यंत राहिल्या रॉयल स्टनरच्या नावावर. मात्र लेट्स पाहूया मोठी टीम आहे टेंबिवली. सोडणार नाही आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत क्रिकेट जपणारा गाव म्हणजे टेंबिवली. आणि आज खऱ्या अर्थाने थोडासा कोलॅप्स झालेला बॅटिंग ऑर्डर त्याला कुठे ना कुठेतरी अगदी थांबून गेमला ऑन करावं लागेल. बॅटिंगसाठी आलाय मैदानाच्या आतमध्ये मोनिश पाटील. दबाव आहे या ठिकाणी या मॅचमध्ये. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर 3 त्यानंतर 2 विकेट सिंगल विकेट. गुड बॉलिंग बाय राकेश. काय चेंडू फेकला गेलाय. अगदी ज्या प्रकारे फिल्डर आहे त्या ठिकाणी चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि धावसंख्या स्कोर कार्डवर आहे टोटल 4 वर 3. टीम टेंबिवली बॅटिंग करताना पाहायला भेटत आहे. बॅटिंगला आलाय मोनिश पाटील. चांगला डिफेंडिव्ह स्कोर या ठिकाणी स्ट्रोक पाहायला भेटत आहे. अगदी माहीत आहे दबाव ऑलरेडी थोडासा आलाय मात्र अगदी आम्हाला सिंगल करून मॅचला ऑन करायचं आहे आणि तोच प्रयत्न या बॉलवर सिंगल आणि धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर त्याला होत आहे. त्या ठिकाणी टीम रॉयल चॅलेंजर्स मिराजचे गोलंदाज पॉटरसाठी कारण 3 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केले या ओव्हरमध्ये. पहिला गडी बाद झाला मिस्टर मनीष पाटील. दुसरा गडी बाद झाला सोहम पाटील. त्यानंतर प्रतीक पाटीलची महत्त्वपूर्ण विकेट काढली आणि 5 धावा देत असताना राकेश सुवर्णा पॉटरने घेतले 3 फिल्डर बाद आणि तब्बल 5 धावा या ओव्हरमध्ये.
तोही झालाय बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर क्रमांक 2 घेऊन. मीरा रोडचा अगदी साईड ॲक्शननी गोलंदाजी आपण पाहत असतो. आमची सर्व नरसी ग्रुप नवघर आगरी कट्टा यांच्या सर्व मुलांचा देखील खूप खूप धन्यवाद असणार आहे, जे इवन जोडीला मोठ्या प्रमाणात सपोर्ट देत आहेत. मयुरेश पाटील, पियुष पाटील, आयुष पाटील, जयदीप पाटील आणि कल्पेश पाटील आणि इतर सर्व आगरी कट्टा चे समर्थक, त्यांचा देखील मनापूर्वक धन्यवाद. सलग अगदी नवघर गावामध्ये या मीरा भाईंद क्षेत्रामध्ये आणि बादशाह मैदानामध्ये क्रिकेटचा महोत्सव अर्थात बादशाह चषक इवन जोडी प्रस्तुत आपण पाहत आहोत. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये दबाव आहे. चला स्पीडअप करा प्लीज. रॉयल चॅलेंजर टीम लक्ष द्या. जसं वेल घेत आहे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला अगदी पेनल्टी सामना करावा लागेल या शेवटच्या मॅचमध्ये देखील. जुनीत चौगुले आमच्या अगदी साईड स्क्रीन आणि कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आलाय. मॅच ऑन, गेम ऑन. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, वेगवान चेंडू होता, अगदी पॅटर्न बॅटच्या मधोमधून निघाला चेंडू. हलकीशी अपील मात्र या नाईटमध्ये 3 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत आणि चेंडूचा वेगही अगदी त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला भेटत आहे. काय पोटेन्शियल आहे पहा, काय ऊर्जा आहे टीम रॉयल चॅलेंजर्सच्या वतीने या मॅचमध्ये पाहायला भेटत आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे फक्त आणि फक्त 5 आणि 3 बाद. ओ या ठिकाणी थोडासा खराब चेंडू आहे. वेल डन बाय उबेद खान. काय किपिंग केली आहे, अगदी स्वतः एकटा आहे बिहाइंड द स्टंप. जर पाहिला गेलं ना तर एक फिल्डर अवेलेबल आहे तो ॲज अ कीपर म्हणून, आणि एक शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये फिल्डर आहे, एक शॉर्ट कव्हरमध्ये आहे, एक डीप पॉईंट तैनात करण्यात आलेला आहे आणि एक डीप लॉंग ऑफ आहे, डीप लॉंग ऑन आहे आणि डीप मिड विकेट आहे आणि डीप फाईन लेग देखील आहे. 5 फिल्डर बाहेर आहे 38 सर्कलचे. आणि पुन्हा एकदा फुल टॉस बॉल सोडणार नाहीये. बॉलला फेकलाय लांब लचक, हा आलाय A1 जोडी सिक्सर. मॅच केव्हाही कधीही ऑन करू शकतात. हे आहे टेंबिवलीकर. पहा पहिला विकेट लवकर गेली, त्यानंतर मोनिशला थांबवला होता की तू थांब, तुला मॅच ऑन करायचा आहे, तुला मॅच घेऊन जायचा आहे. तो प्रयत्न आहे. फुलटॉस बॉल भेटला, त्या फुलटॉस बॉलवर फुल टोल देत असताना क्लिअर केलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय भग षटकार. तोही पुन्हा एकदा मोनिश पाटील करिता पुढचा चेंडू घेऊन. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी पुन्हा एकदा चेंडू जास्त रेंजपेक्षा बाहेरचा चेंडू होता, त्या बॉलला फेकण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे. हा आलाय वाईटच्या स्वरूपात. सिंगल ॲड होईल. टीम शनाया पॅकर्स टेंबिवली धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्यावर. पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू पिक करायचा होता. अगदी पायांची जी हलचल आहे ना ते वाढवली होती, गॅप वाढवला होता आणि त्यानंतर फुलटॉस कन्वर्ट करायचा होता. मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाज तोहितचा. ब्रॅकेटमध्ये टाकत असताना अगदी फुलर लेनचा चेंडू वारंवार प्रोड्यूस करत आहेत आणि त्यासाठी लागणारी ऊर्जा हे अगदी फार मोठ्या प्रमाणात असते आणि तो प्रयत्न सुरू आहे. वेल डन बाय मोहित. तोहित पुन्हा एकदा फुल टॉस बॉल मिस टायमिंग शो. फिल्डर आला जुनेद चौगुले, करणार नाही चुकी. संपलाय खेळ मैदानाच्या आतमध्ये. मोनिश पाटील ला देखील परतावं लागेल. गॉन. प्रयत्न करावा लागेल टीम टेंबिवलीला देखील. म्हणतात ना मंजिल उन्हीं को मिलेगी जिनके सपनों में जान होता है, पंखों से कुछ नहीं दोस्तों, हौसलों से उड़ान होता है. तर अगदी या ठिकाणी या मॅचमध्ये टर्निंग पॉईंट विकेट म्हणजे सर्वाधिक महत्त्वपूर्ण विकेट पहिल्या 3 ओव्हरमध्ये आलेले आहेत आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय आदित्य भोईर. संधी भेटली या ठिकाणी आदित्य भोईरला देखील स्वतःला सिद्ध करण्यासाठी या मॅचमध्ये. लेट्स सी पाहूया. धावसंख्या आहे 13. पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी करत असताना
A1 जोडी प्रस्तुत बादशाह चषकाची मालिकावीर अर्थात सामनावीरचा ची टी शर्ट देखील त्याच्या आपण पाहू शकाल अंगावर. लेट्सी पाहूया या मॅचमध्ये थोडासा उशिराने आलाय, मात्र आदित्य भोईर याची कामगिरी या मॅचमध्ये कितपर्यंत राहील टीम टेंबोलीकरांसाठी. लेट्स सी. तोही तयार. हाफ ट्रॅकर चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ओव्हर द स्वाइपर कव्हर आणि ठोकलाय बाउंड्री लाईनच्या पार 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 पार. 4 चौकार. गॅप मोठा आहे. चेंडू अगदी बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता, तिकडे पवार होते तर पवार कमी पडलेत आणि स्वीपर कव्हरला चौकार आलाय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तयार आदित्य भोईरसाठी. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा गॅपमध्ये आहे. प्रोटेक्शन अवेलेबल आहे. 1 रन पूर्ण होईल. थोडासा खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा उचलला जाईल. रनिंग बिटवीन द विकेट फार सुंदर आहे टीम टेंबोलीकरांची आणि या बॉलवर आलाय डबल धावसंख्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल गडीबाद 4 धावसंख्या 19 स्कोर कार्डवर. चांगली सुरुवात झाली आहे या मॅचमध्ये टीम रॉयल चॅलेंजर्सच्या वतीने. मात्र या ओव्हरमध्ये थोडासा मोमेंटम शिफ्ट झाला आहे तुषार सर, कारण रन्स आलेत या ओव्हरमध्ये तब्बल 14. पहिल्या ओव्हरमध्ये 5 होते, या ओव्हरमध्ये 14 आले. धावसंख्या 19 स्कोर कार्डवर आहे. अजूनही टोटल 12 बॉलचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये आणि अगदी घुसून खेळणारा फाईट करणारा संघ आहे. जिद्द सोडणार नाही आहे मैदानाच्या आतमध्ये टीम टेंबोली. या शंका नाही आहे, कारण फायटर टीम आहे. इतका लांबचा प्रवास करून आज मीरा भाईंदर शहरामध्ये आलेले आहेत आणि त्यांचं देखील स्वागत. त्यांचे सर्व पाठीराखे असतील, त्यांचे यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक देखील पाहत आहेत आपल्या मोबाईल स्क्रीनवर, टी व्ही स्क्रीनवर, त्यांचाही देखील A1 जोडी आदरणीय जितूदादा पाटील आणि राकेशदादा पाटील यांच्या वतीने खूप खूप स्वागत. आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण एन्जॉय करत आहोत. अगदी थेट आणि एक दिमागदार आयोजन अर्थात मीरा भाईंदर नवघरगाव बादशाह मैदान आपण पाहत आहोत आणि बादशाह चषक आपण ठिकाणी एन्जॉय करत आहोत. आणि बॉलिंग ट्रॅकवर आलाय. मागील मॅचमध्ये विथ द बॅट एकही धावा दिले नव्हते गोलंदाज मिस्टर अजीब खान. ओहो, फ्लॅट फ्युरियस आणि धमाका टेंबोलीकरांचा आलाय उतुंग षटकार. साधाबा मंदार गुराटकरच्या बॅटमधून आलाय षटकार आणि या 6च्या मदतीने अगदी धावसंख्या हनुमान उडी घेत असताना 25. सलग 2 मॅचमध्ये अजीब खानने देखील प्रभावित केलाय. एकही धाव विथ द बॅट दिली नव्हती. मात्र या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर टेंबोलीकरांनी सांगितलंय आम्ही थांबणार नाही आहोत. आमचे जरी फलंदाज बाद झाले लवकर, मात्र आमच्याकडे देखील क्षमता आहे. ठोकलाय पहिल्याच बॉलवर. स्वागत केलाय अजीब खानचा. या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. अक्रॉस बॅटने आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो की आता सरळ बॅटने व्ही शेपमध्ये डीप कव्हर क्षेत्रामध्ये फार कमी स्ट्रोक पाहायला भेटतात. ते फक्त आणि फक्त पॉवर प्लेमध्ये असतात. मात्र पॉवर प्ले संपला की आपल्याला एकच पट्टा फिरवायचा म्हणजे तो लेग साईडचा पट्टा, आणि त्यामध्ये अगदी फसवला गेलाय गोलंदाज अजीब खानच्या वतीने. हा आलाय डॉट बॉल. पुन्हा एकदा अजीब खान. बॅटची एज आहे, इनर एज आहे. उबेद खानचा प्रयत्न कमी पडते त्या ठिकाणी. नॉन स्टॉप झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल क्षेत्रामध्ये गेलाय. डिक्लरच्या माध्यमातून 2 धावा या ठिकाणी ॲड होईल. शना पॅकर्स टेंबिवली टीमचे पुरस्कर्ते आहेत आदरणीय दीपेशजी पाटील, चेतनजी पाटील आणि करण पाटील. आणि सलग 3 बॉल 3 षटकारासाठी चेतन पाटील यांच्याकडून तब्बल 2001 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. मात्र षटकार आला नाही आहे. ओव्हरऑल जर पाहिला तर आतापर्यंत 2 6 या इनिंगमध्ये आलेल्या आहेत आणि 1 चौकार देखील आहेत आणि 4 गडीबाद देखील आहेत. आणि धावसंख्या टोटल आहे 27. 27. थर्ड ओव्हर इज प्रोग्रेस नाव इन टू द. फटका फसलाय. उंची जास्त आहे. स्वतः गोलंदाज गेलाय. ओ माय गॉड, व्हॉट ही डिड इट. कान बिलीव्ह इट. इझिली पोचला होता त्या ठिकाणी.
थर्ड अंपायरची मागणी या ठिकाणी केली जाईल. लेट्स सी DRS सिस्टमचा वापर आणि चेक केला जाईल बॅटर सेफ आहेत की या ठिकाणी आऊट आहेत. विकेट येईल का? लेट्स सी. अंपायरचा सिग्नल म्हणजे रिस्क घेत नाही आहे आणि DRS सिस्टम डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर केला गेला आहे आणि बॅटर सेफ आहेत की नाही आतमध्ये आहेत त्या या गोष्टीचा अगदी पाहणी करत आहेत आमचे विशाल नाईक सर टेक्निकल रूममध्ये आणि डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. लेट्स सी. डिसिजन द्यायला देखील थोडासा टाईम जरूर घेतात मात्र क्लॅरिटी जी आहे ना ते फार महत्त्वपूर्ण असते कारण आता जर आऊटचा नॉट आऊट दिला आऊटचा नॉट आऊटचा आऊट दिला तर हे व्हिडिओ जे असतात ना अंपायरचे देखील व्हायरल होत असतात कारण सोशल मीडिया आता फुल स्ट्रॉंग आहेत मात्र या सर्व गोष्टीसाठी थोडा टाईम जरूर अंपायर घेतात मात्र दूध का दूध पाणी का पाणी आणि क्लॅरिटी हे निश्चितपणे आपल्याला दिसणार आहे या संपूर्ण भाषा चषकामध्ये कारण हे आयोजन आहे A1 जोडी अर्थात राकेश दादा पाटील आणि जितूदादा पाटील यांच्या वतीने आपण पाहत आहोत. चला या ठिकाणी पंचांचा निर्णय आलेला आहे. चला अगदी हा जे व्ह्यू आहे प्रॉपरली क्लिअर झाला नाही आहे तर ऑन फील्ड अंपायर जे डिसिजन देतील ते फायनल असणार आहे. यस फिंगर अप फलंदाज बाद. पहिल्या बॉलवर एक धाव पूर्ण झाली आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट या ठिकाणी येईल. अगदी निंबा संघ गारज झालाय 5 गडी बाद धावसंख्या स्कोर कार्डवर आहे टोटल 28 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ या मॅचमध्ये बाकी आहेत. वेदांत पाटील बॅटिंग करीता याची पाहूया. अजूनही या मॅचमध्ये बॉल शिल्लक आहे पूर्णपणे 8 चेंडूमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा कमीत 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न निश्चितपणे असणार आहे टीम शनाया पॅकर्स टेंबिवलीच्या वतीने. लेट्स पाहूया पुन्हा एकदा अजीब खान बॉलिंग ट्रॅकवर वेदांत पाटीलसाठी. ओ बॉटमहॅनचा चांगला वापर केला गेला आहे कट केला आहे आणि अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला गेला आहे. जिकडे चौका षटकार येत नाही आहे तिकडे सिंगल डबलने देखील मॅच ऑन होईल आणि दबाव येईल हा प्रयत्न वेदांत पाटीलच्या वतीने. आदित्य भोईर आहेत स्ट्राईक एंडकडे. यस 2 धावा या बॉलवर आहेत आणि धावसंख्या टोटल 30-30. न्यू बॅटर वेदांत पाटील लॉस स्ट्राईक एंडकडे आलाय. आदित्य तयार स्ट्राईक एंडकडे. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरमधील अजीब खानच्या. डान्सिंग डाऊन द विकेट ओव्हर द कव्हर एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक पाहायला भेटतोय. अफलातून स्ट्रोक बॅटचा फेस व्ही स्टाईल मध्ये ओपन केला आणि क्लोजही केला आणि आमच्या सर्व मान्यवरांना स्वागतासाठी अगदी आमच्या VIP डेस्क बॉक्सच्या समोर ठोकलाय भव्य षटकार सिक्सर. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 36 धावा प्रत्येकी ओव्हरमध्ये. टीम शनाया पॅकर्स टेंबिवली 12-12-12. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा त्यानंतर 14 धावा आणि याही ओव्हरमध्ये जे रन रेट आहे ना स्कोरचा जे ग्राफ आहे ते अगदी उंच आणि उंच जात असताना पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण पाहतोय टीम टेंबिवली यांच्या वतीने धावसंख्या आहे स्कोर कार्डवर टोटल 36.
आमचे स्कोरर तुषारजी पाटील यांचं ॲनालिसिस पहा. सांगतात समोर 3 बिल्डिंग आहेत, एक छोटी बिल्डिंग आहे, म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये कमी रन्स आहेत, दुसऱ्या ओव्हरमध्ये टावर आला थोडासा, त्यानंतर गावान लोडा आला आणि अख्खा मोठा बिल्डिंग बांधलेला आहे, म्हणजे 17 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे टोटल 36 धावा. शेवटचा अंतिम ओव्हर अजून शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅकवर मेरा रोडचा वंडर बॉय आलाय बॉलिंगसाठी, मिस्टर आमिर दाफेदार. पहिला चेंडू स्वागतासाठी पाठवला गेलाय, अगदी डीप काव कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या पार आलाय. बादशाह चषक षटकार थांबणार नाहीये. टेंबिवलीकरांकडे बॅटिंग लाईनअप अगदी 10 पर्यंत आहे. केव्हाही कधी कोणाला संधी भेटेल ना ह्याचा नेम नाही आहे क्रिकेटच्या पटलावर, आणि संधी भेटले संधीचा सोना करायचा आहे हे करून दाखवत असताना बॅटर यावेळी हा पंप फुल होता. समोरून खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी वेगाने जात आहेत. वेल डन, वेल ट्राय, क्या बात आहे. डायरेक्ट हिट देखील अजीब खानच्या वतीने फिंगर अप होईल, मैदान सोडावं लागेल मिस्टर आदित्य भोईरला, आणि संपलाय खेळ. वेल डन बाय अजीब खान. सहा गडी बाद आहेत. प्रेक्षक स्टँडमध्ये फक्त आणि फक्त टेंबिवलीचे चाहते आहेत, आणि हो भरपूर लांबचा पल्ला गाठून आले. तर अगदी विचार हेच आहे शेवटच्या दिवशी देखील आम्हीच येऊ, आणि मात्र रॉयल चॅलेंजरने जी ताकद दाखवली या मॅचमध्ये, अफलातून कामगिरी ओव्हरऑल. आता हो चेतन दादा देखील सांगत आहेत प्रत्येकी 6ला या इनिंगमध्ये टीम टेंबिवलीला दिला जाईल तब्बल 500 रुपये कॅश प्राईज. आदरणीय चेतन निशिकांतजी पाटील यांच्या वतीने हे कॅश प्राईज असणार आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. या इनिंग मधील बॅटिंगसाठी आलाय परेश गुराटकर. न्यू बॅटर इन होईल ॲट नंबर 8. 6 गडी बाद. शेवटचे 4 चेंडू आदरणीय चेतन निशिकांतजी पाटील यांच्याकडून तब्बल प्रत्येक 6ला या इनिंगसाठी 500 रुपये असणार आहेत, आणि लागोपाठ 3 षटकार ठोकला तर 2001 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल चेतन पाटीलजी यांच्या वतीने. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आमिर दाफेदार. हाफ ट्रॅकर फटका फसलाय, विकेट कीपर आलाय डाऊन द बॉल, आणि फटका फसला, फिल्डर देखील फसले आणि कॅच देखील ड्रॉप झाली आहे. बाबू त्या ठिकाणी होते. इजरार खान त्यांच्या वतीने झालेली चुकी, आणि क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही आहे. सिंगल धाव देखील ॲड होईल, आणि स्ट्राईक एंडकडे आता मिस्टर परेश गुराटकर. परेश गुराटकर स्ट्राईक एंडकडे आहे. शेवटचे 3 बॉल आहेत. पारितोषिकांचा अगदी पाऊस चेतनजी पाटील यांच्या वतीने. ओहो या ठिकाणी चांगला चेंडू रिलीज केलाय. वॉटर बॉल, सुपर बॉल. या मुवमेंटला डॉट काढणे अगदी शरीराच्या समोरून अगदी मास काढण्यापेक्षा आहे, आणि हो चांगला चेंडू रिलीज केला. या ठिकाणी डॉट आलाय या बॉलवर, आणि सलग जर पाहिला गेला तर 6 चेंडू नंतर हा पहिला चेंडू डॉट आलाय टीम रॉयल चॅलेंजर मिरा आउट करिता. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे टोटल 44. अजूनही 2 बॉल आहेत. चेतनजी पाटील यांच्याकडून षटकारासाठी तब्बल 500 रुपये कॅश प्राईज. स्लोवर चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ओव्हर द पॉइंट. हा आलाय 1 टॅप. 4 धावा, चौकार. 4 आहे सर, 4 आहे, 4 आहे. येस, नो नीडेड फॉर द रिव्ह्यू. इट इज व्हेरी क्लिअर फ्रॉम आवर साइड. We already saw that it is 1 tap and the Timboli team get the 4 run. या 4च्या मदतीने धावसंख्या आहे टोटल 48. समोर ठोकला या ठिकाणी डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहे, थांबवू शकणार नाहीये. सलगचा 2 चेंडू, आणि दोनही चेंडूला परेश गुराटकरनी पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार. धावसंख्या ओव्हरऑल टोटल
52-52 आणि विजयासाठी या मॅचमध्ये टीम रॉयल चॅलेंजर्स मिराजला बनवावं लागेल 53 रन. ये सागरी कट्टा जयदीप पाटील काय वाटतंय 53 रन आहे फायनलच्या दिवशी टीम टेंबेवली की टीम रॉयल चॅलेंजर्स. आदरणीय सन्माननीय श्री नवघर गावाचा ब्रँड, नवघर गावाचा अनमोल रत्न, नवघर गावाचा अगदी नाव आज संपूर्ण महाराष्ट्रभर जितू पॅकर्स या नावाने आपण पाहतोय. आणि जितू पॅकर्सचे सर्व आदरणीय जितूदादा पाटील आमच्या स्टेजवर नाही तर आमच्या मुख्य स्टेजच्या वरून या मॅच आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत असणार आहे. आणि त्यांच्या सोबतीने आदरणीय राकेशजी पाटील. कौतुक करेन मी संपूर्ण आमचे ग्राउंड स्टाफ. आदरणीय सन्माननीय एवन जोडीचा जितका महत्त्व आहे ना तितका महत्त्व या स्पर्धेसाठी आदरणीय श्री लेजंड ऑफ नवघर आदरणीय हरिश्चंद्र पाटील दादा यांचं देखील महत्त्वपूर्ण योगदान या मैदानाला विकसित करण्यासाठी. त्यामध्ये त्यानंतर आदरणीय श्री राजूदादा पाटील. उद्या अगदी 5 वाजता रिपोर्टिंग टाईम आहे आणि पहिला सामना उद्या आपल्याला पाहायला भेटणार आहे अरुण भोईर पॅकर्स वर्सेस सत्यम पॅकर्स या दोन टीमच्या दरम्यान. आणि सेकंड मॅच असणार आहे बंदर पखाडी वर्सेस TD स्टार्स चौक. त्यानंतर थर्ड मॅच असणार आहे ड्रीम 11 वर्सेस बादशाह बॉईज. त्यानंतर फोर्थ मॅच असणार आहे जय श्री राम ब्याला स्पोर्ट्स वर्सेस सरकार 11 दैसर. टोटल 8 टीम उद्याही देखील आपल्याला खेळताना पाहायला भेटणार आहे. आणि आज अगदी थोडासा उशीर झाला त्याचा एकमेव कारण म्हणजे उद्घाटन समारंभ आणि आमच्या सर्व पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान. मात्र उद्या जास्त इतका उशीर होणार नाही यात काही शंका नाही आहे कारण उद्या आपण 5चा रिपोर्टिंग आहे 5:30पर्यंत मॅच ऑन करूया आणि मॅक्स टू मॅक्स 1 किंवा 12:30पर्यंत मॅच फिनिश करण्याचा निश्चितपणे प्रयत्न असणार आहे. आणि गुरुवारी डेफिनेटली सर्वांना उत्कंठा आहे गुरुवार कधी आहे कारण गुरुवारी आपल्याला वाकलन दिसणार आहे, गुरुवारी आपल्याला घोडसाई दिसणार आहे आणि गुरुवारी आपल्याला दाक्तिक दानू म्हणजे बलाढ्य ग्रामीण परिसरातील संघ आपल्याला पाहायला भेटणार आहेत. मॅच ऑन अंबाचा सिग्नल आला. लेट्स प्लेचा अंतिम सामना आणि अंतिम सामन्यासाठी पुन्हा एकदा आमचे आदरणीय जितू दत्तात्रय पाटील यांच्या वतीने विश यू ऑल द बेस्ट आणि आमचे एवन जोडी आदरणीय राकेश निशिकांतजी पाटील यांच्या वतीने देखील ऑल द बेस्ट. मॅच ऑन गेम ऑन. ओ वेगवान चेंडू पहिला चेंडू अफलातून चेंडू या ठिकाणी आमिर दाफेदारसाठी मोठा प्रश्न विचारलाय आणि हा आलाय डॉट बॉल. अगदी थानाचा मैदानामध्ये केलेली बॅटिंग नाजिम गुल्लामध्ये सामनावीरचा बाईक जिंकणारा बॅटर आहे आणि हो 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 वा 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 काय स्ट्रोक होता मात्र तितका सुंदर असा झेल
काय पकडला मनीष पाटीलनी, मनीषजी पाटील यांनी. वेल डन बाय मनीष पाटील. आमिर दाफेदार मागील मॅच मध्ये 0वर आणि याही मॅच मध्ये 0वर गेलाय. मात्र या ठिकाणी फटका चांगला होता, मात्र झेल देखील तितकाच सुंदर या ठिकाणी मनीष पाटीलनी चोरलाय विकेट मी म्हणेल या मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवर खामोश केलाय पूर्णपणे लॉयस टीमच्या डगआउटला. मनीष त्या ठिकाणी आले. या कॅचसाठी आदरणीय कुणाल दादा पाटील यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राईज आणि चेतन दादा पाटील यांच्याकडून देखील 500 रुपये तब्बल 1000 रुपये दिला जाईल आफ्टर द मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि डेफिनेटली कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे 3:27 हा झेल पकडलाय. तसेच आदरणीय भूपेश चंद्रकांतजी पाटील साहेब यांच्या वतीने देखील 500 रुपये कॅश प्राईज आलेले आहेत. थँक्यू सो मच टू ऑल ऑफ यू फॉर लव्ह फॉर द टीम टेंबिवली. चर्चा या ठिकाणी होत आहेत. या ठिकाणी चर्चा होईल तेव्हाच खर्च होईल असे आमचे नितीन आल्वेजी सर नेहमी सांगत असतात. मात्र या मॅच हाय व्होल्टेज आहे आणि हाय व्होल्टेज या मॅचमध्ये अगदी करो आणि मरो आहे. पहिल्याच बॉल डॉट, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट आणि नवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर दीपेन. हाफ ट्रॅकर बॉल होता, बॉल उडला होता आणि त्या बॉलला देखील थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे गेले. सी बॉल आहे, येस बॉल समोरच आहे. चला बॉल द्यायचा आहे लेफ्ट साइडला तुमचं आपण प्लेयर प्लीज कम इनसाइड, प्लीज कम इनसाइड, डोंट गो फार, वी हॅव लॉट ऑफ न्यू बॉल्स. We really don't want to waste the time. Time is very important, guys. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे तब्बल 2 धावा. अगदी सकाळी भाईंदरवरून 8-1 ची लोकल आपल्याला पाहायला भेटते. 7:40 ची पहिली भाईंदर लोकल आहे, ते चर्चगेटसाठी जाते. त्यानंतर 8-1, त्यामुळे प्रेक्षकांची थोडी गर्दी कमी आहे कारण विरार ते ओ याही ठिकाणी चांगला फटका अवेलेबल आहेत. अगदी हातामध्ये दिलाय हा झेल आणि संपलाय दीपेनचा खेळ. फलंदाज गॉन. पहिला फ्रेम मध्ये होते मनीष पाटील, त्यांचे बंधू आले मनीष पाटील. अगदी झेल पकडलाय आणि दीपेनचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे टोटल 2. आणि ज्या प्रकारे आम्हाला सांगत आहे आमचे तुषार सर की पहिल्या इनिंगमध्ये जर विचार केला तर 3 बॉलमध्ये धावा होते, 4 बॉलमध्ये धावा होते 4 आणि विकेट होते 2. मात्र या ठिकाणी रॉयल स्टरनं धावा चेस करत असताना 4 बॉलमध्ये 2 वर 2. थँक्यू सो मच आमचे सर्व चाहते जे अगदी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सपोर्ट करत आहेत. कॅचसाठी जे पारितोषिक लावलेले आहे ते कॅश या ठिकाणी आलेले आहे, त्याबद्दल त्यांचा देखील धन्यवाद. आदरणीय कुणालजी पाटील, चेतनजी पाटील आणि भूपेंद्रदादा पाटील यांच्या वतीने तब्बल 500 कॅश प्राईज पहिल्या कॅचसाठी आला होता. ओव्हरऑल मनीषजी पाटील यांच्यासाठी. चांगला चेंडू टॅप केलाय, रन्स घेण्याचा प्रयत्न नाही आहे, रिक्स घेत नाहीये या मुवमेंटला. उभेत खायला माहीत आहे जर मी थांबलो तर मॅचची दिशा कधीही पलटू शकतो. हा आलाय डॉट बॉल. गुड बॉलिंग बाय वेदांत. पहिल्या मॅचमध्ये टीम्स NP स्पोर्ट्सच्या अगेन्स्टमध्ये थोडा धावा जास्त आले होते, मात्र या ओव्हरमध्ये भरोसा दाखवलाय पुन्हा एकदा वेदांवर. ओ कट केलाय गल्ली रिझनमध्ये, डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. 2 धावा या बॉलवर पहिल्या ओव्हरमध्ये. फलंदाज 2 बाद. धावसंख्या रॉयल स्टर्नर टोटल
4 या धावसंख्यावर. गुड बॉलिंग बाय टीम शनाया पॅकर्स टेंबिवली. चला LED लाईट ऑफ करायचा आहे. चला LED लाईट ऑफ करायचा. आपण पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त झाला आहे. गुड बॉलिंग बाय वेदांत. फक्त 4 धावा 2 गडी बाद. आणि पहिल्या इनिंगमध्ये देखील समीकरण असाच होता. त्या ठिकाणी बॅटिंगसाठी उशिराने आले होते मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आदित्य भोईर यांनी 1 चौकार 1 षटकार ठोकला होता. त्यानंतर वेदांत पाटील 1 षटकार आणि शेवटच्या 2 बॉलवर परेश गुराटकरने चौकार जे ठोकले ना, अगदी जणू काही संजीवनी प्राप्त झालेली आहे टीम शनाया पॅकर्स टेंबिवली या टीमला. बॉलिंगसाठी यश नांदुलकर बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर क्रमांक 2 घेऊन आलाय या मॅचमध्ये. प्रयत्न करावा लागेल या ठिकाणी टीम लॉयसना देखील. कहते ना मंजिल मिल जाएगी भटक करी सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. फटका सुंदर आहे या ठिकाणी. अलॉंग द कार्पेट खेळला आहे. डीप कव्हर क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. सिंगल फक्त भेटणार आहे. गुड फिल्डिंग गुड थ्रो. कॅप्टन स्वतः त्या ठिकाणी होते आणि या बॉलवर सिंगल आणि धावसंख्या टोटल 5. ओव्हरऑल धावसंख्या विजयासाठी करायची आहेत या मॅचमध्ये. टोटल 53 धावा, 5 धावा झालेल्या आहेत. अजूनही विजयासाठी 48 करायचे आहेत. बॉल 17 आहे. 17 बॉल 48. इजरार खान ऑल आईज ऑन नाव ऑन इजरार खान. स्लोवर चेंडू पिकअप केलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. क्षेत्रशः निवडलाय आणि संपलाय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. इजरार खानचा देखील खेळ. गुड कॅच बाय आदित्य भोईर. अगदी तब्बल या मॅचमध्ये जेव्हा जेव्हा बॉल हवेत आहेत ना, तेव्हा तेव्हा सुपरमॅन सारखे फिल्डर टेंबिवली करत आहेत. आणि पहिला झेल अप्रतिम होता, नो डाऊट ॲट ऑल. या संपूर्ण या रजनीमधील आजच्या दिवसातील उत्कृष्ट झेल जर असेल तर आतापर्यंत तो टिपलाय मनीष पाटील याने. आणि रोख पारितोषिक आदरणीय कुणालजी पाटील यांच्याकडून 500, चेतनजी पाटील यांच्याकडून 500 आणि भूपेन चंद्रकांतजी पाटील यांच्याकडून तब्बल 500 असे प्राइस प्राईज आमच्याकडे आलेले आहेत. आफ्टर द मॅच मनीष पाटील यांनी कलेक्ट करायचं आहे. यश नांदुरकर बॉलिंगसाठी आहेत. फार कमी वयामध्ये अगदी मोठी प्रसिद्धी सध्या आपल्या नावावर नोंद करत आहेत गोलंदाज यश. लेट्स सी, पाहूया. विश्वास दाखवलाय पुन्हा एकदा यशवर. चांगला चेंडू खोदून काढलाय. समोरच्या दिशेने 2 क्षेत्र वेगाने येत आहेत. प्रोटेक्शन पहा, कलेक्शन पहा, गॅदर पहा. अगदी जेव्हा फिल्डिंगसाठी आपण येतो ना, तर एक फिल्डर जर पुढे आला त्याच्या एक मागे बॅकअपसाठी यायला पाहिजे. हे चित्र वारंवार दिसत आहेत. वेल डन बाय टेंबिवलीकर. चांगला बॅकअप या ठिकाणी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तयार. स्लोवर चेंडू फसवला गेलाय. याची हलकीशी अपील आहे. बेल्स डाऊन झाले नाही आहे, ब्लिंक होत नाही आहे आणि सेलिब्रेशनच्या मूडमध्ये यश जरूर होते. दोन्ही आपले हात पंखासारखे उडवले होते, मात्र बॅटर सेफ आहेत आणि आलाय हा डॉट बॉल. याही ओव्हरमध्ये प्रभावित केलाय गोलंदाज यशनी. फक्त धावा खर्च केले 2 आणि 1 गडी बाद. बॉल आहेत टोटल 14 रन्स करायचे आहेत अजूनही या मॅचमध्ये. तब्बल 47. क्विकर वन, तितका चांगला फटका. उबेद खान देखील घात का पाणी पी कर आया है. आणि हाव दाखवलाय डीप कलर बाउंड्री लाईनच्या पार पार पार. 4 धावा, चौकार. टेंबिवली प्लेयरनी जायचा नाही, लक्ष द्या प्लीज. बॉल दिला जाईल. 4 आहे. येस सर, 4 आहे. डोंट वरी अबाउट इट. 4 धावा आलेल्या आहेत आणि या 4 ने धावसंख्या तब्बल 10 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा अंतिम बॉल या संपूर्ण ओव्हरमधील यशने देखील प्रभावित केला, मात्र तितका सुंदर फटका उबेद खानच्या बॅटमधून आलेला आहे.
जुना खेळाडू आहे उबेद खान. स्लो चेंडू, अगदी पायांचा गॅप मोठा केला होता आणि भरपूर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग पहा आणि थ्रो देखील पहा अफलातून या ठिकाणी. फक्त आणि फक्त एकच धाव या बॉलवर. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे टोटल 11 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. गुड बॉलिंग बाय वेदांत, गुड बॉलिंग बाय यश आणि 2 ओव्हर नंतर रॉयल चॅलेंजर्सच्या डगआउटला शांत केलाय. सर्वाधिक महत्त्व फलंदाज आमिर दाफेदार आउट झाल्यानंतर. धावसंख्या आहे टोटल 111. अजूनही 12 बॉल आणि रन्स करायचे आहेत. टोटल 42 रन्स या मॅचमध्ये. रिक्वायर रन रेट नाव इन्क्रीज झालेला आहे. प्रत्येकी ओव्हरमध्ये धावा करायचे आहेत 21 म्हणजे 3 चेंडू आउट ऑफ द बॉक्स फेकावा लागेल. ओनिशा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर क्रमांक 3 घेऊन. या बेल्टमध्ये अगदी मनुष्यला आपण पाहत असतो. अगदी नाईट स्पर्धा अभिनव या मैदानामध्ये गुडदेवच्या परिसरामध्ये, मीरा भाईंदरच्या या परिसरामध्ये आग्रिकोली सांस्कृतिक स्पर्धा जे आपण पाहतो अभिनवच्या या परिसरामध्ये आयकॉन प्लेअर, त्यामध्ये अगदी मोनिश पाटील आपण पाहिलाय. मात्र लेट्स सी पाहूया या मॅचमध्ये उबेद खान आणि जुनेद चौगुले यांना चमकावं लागेल. 12 बॉल आहेत आणि रन्स करायचे आहेत या मॅचमध्ये टोटल 42. आणि आमचे महेश दादा सांगत आहेत कलकत्ता एकही मॅच जिंकली नाही आहे. अगदी बादशाह चषक सुरू आहे, चर्चा आहे बादशाह चषकाची. मात्र महेश दादा सांगत आहेत IPL मध्ये कलकत्ता टीम आहे की नाही अजून. वा महेश दादा वा. फलंदाज तयार. अवे फ्रॉम द बॉडी पुन्हा खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल थांबवला गेलाय. रन्स भेटणार नाही आहे. आणि यस उबेद चौगुले सांगत आहेत की डीप कव्हरमध्ये मारायचा होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होत नाही आहे. आलाय डॉट बॉल. 11 बॉल रन्स करायचे आहेत 42. दबाव बनवलाय पूर्णपणे गोलंदाजांनी. वर्चस्व राहिलाय या मॅचमध्ये. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा थोडासा क्रॉस करण्याचा प्रयत्न. लांब चेंडू फेकला या ठिकाणी. या आधी चेंडू थोडासा ओव्हर पिच केला होता. यानंतर गुड लाईन स्पॉटवर थोडासा बाउन्स असताना चेंडूला टॉस केलाय आणि हा आलाय पुन्हा एकदा डॉट बॉल. सलगचा 2 चेंडू 2 डॉट. गुड बॉलिंग बाय मोनिश. स्लोवर चेंडू पिकअप स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, बनतील दर्शक आणि जाईल चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 7 षटकार मारायचे आहेत. पहिला मारलाय उबेद खानने. 9 बॉल आहे अजूनही. आणि आमचे बिल्ला दादा यांचं देखील खूप खूप स्वागत असणार आहे. वेलकम बिल्लाबाई. शाकीर मिर्झा उर्फ बिल्लाबाई. अगदी आपण फक्त भाषा चषक पाहतो, मात्र बिल्लाबाई क्रिकेट सर्व पाहतात. IPL असो, 10PL असो किंवा T10 असो किंवा साऊथला मॅच असेल किंवा गोव्याला मॅच असेल, बिल्लाबाई सर्व मॅच पाहतात. मॅच ऑन. पुन्हा एकदा षटकार आलाय. 6 मारायचे आहेत अजूनही 9 बॉलमध्ये. पहिला आलाय उबेद खानच्या बॅटमधून. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा तो झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी वारंवार सफल होत आहेत, मात्र प्रयत्न आहेत की डीप कव्हर पॉइंट रिझनला कव्हर करण्याचा, मात्र फटका प्रॉपरली बॅटवर येत नाही आहे. चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये. 3 डॉट आहेत आणि 1 षटकार आहे. अजूनही 6 मारायचे आहेत 8 बॉलमध्ये. पुन्हा एकदा क्रॉस बॅटनी पुन्हा उबेदला फसवला गेलाय. वाह वाह वाह, काय गोलंदाजी राहिली या मॅचमध्ये. मोनिश यांच्या वतीने फिंगर रोल करतात वारंवार आणि फसवला जात आहे उबेद खानला. म्हणजे तब्बल 4 चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, एकच संपर्क झालाय. फुल टॉस बॉल सोडणार नाही उबेद खान. लांब 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 लांबच पाठवला गेलाय. आलाय हा दुसरा षटकार या ओव्हरमधील.
अजूनही 6 बॉल आणि रन्स करायचे आहेत या मॅचमध्ये तब्बल 30, म्हणजे 5 षटकार मारावा लागेल. आणि असे टेनिस क्रिकेटच्या पटलावर भरपूर वेळ आपण पाहिला आहे. 6 बॉलमध्ये 30 धावा, मात्र आता हे धावा चेस होतील का? 6 बॉल 30 करायचे आहेत. या सीझनमध्ये 6 बॉल 30 चेस करणारा फलंदाज म्हणजे नाराज चोपारा आणि टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुमित ढेकले, ज्यांनी 6 बॉलमध्ये 29 धावा चेस केलेल्या आहेत. मात्र आता 6 बॉल 30 करायचे आहेत या मॅचमध्ये. बॉलिंगसाठी आला आहे गोलंदाज प्रतीक पाटील. प्रतीक पाटील बॉलिंग ट्रॅकवर आला आहे. शेवटचा अंतिम ओव्हर घेऊन 6 बॉल 30 इम्पॉसिबल तर नाही आहे क्रिकेटच्या पटलावर. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. वेट अंपायर, वेट प्लीज. चला, मॅच बॉल आला आहे आणि आमचा एक्स्ट्रा बॉल देखील आमच्या पुन्हा एकदा आमच्या कक्षामध्ये आला आहे. थँक्यू सो मच यश. 6 बॉल आणि 30 बॅटिंगसाठी आहेत जुने चौगुले ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू, बॅटची एज आहे आणि डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाईल. 2 धावा अशोकजी राऊत सांगत असताना, आणि या 2ने धावसंख्या स्कोर कार्डवर टोटल 25 धावा. 5 चेंडू आणि 28 धावा. 3 वाजून 45 मिनिटं ओव्हरऑल आणि 5 बॉल अजून बाकी आहे. फुल टॉस बॉल प्रॉपरली कनेक्शन होत झालाय की नाही लेट्स सी पाहूया. नाही आहे. 1 धाव या बॉलवर, म्हणजे अजूनही 4 बॉलमध्ये 27 धावा करायच्या आहेत या मॅचमध्ये. गुड जॉब बाय टीम सनया पॅकर्स टेंबिवली. पुरस्कर्ते चेतनजी पाटील, दीपेशजी पाटील आणि करणजी पाटील. संपूर्ण गणेश मित्रमंडळ यांच्या वतीने आज टीम टेंबिवली आपण पाहत आहोत मीरा भाईंदर बादशाह मैदानामध्ये. वेगवान चेंडू खोलात टाकलाय. तितकाच चांगला सुंदर फटका देखील, मात्र फक्त आता या मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे, कारण बॉल आहेत या मॅचमध्ये टोटल 3 आणि रन्स करायचे आहेत 26. 3 बॉल 26. प्रतीक टू जुनैद. हाफ ट्रॅकर बॉल पुल केलाय. गुल ही होईल चेंडू का नाही लेट्स सी पाहूया. गुल होईल. षटकार आलाय या ठिकाणी डीप कॉर्नर क्षेत्रामध्ये. अजूनही 2 बॉल आहेत आणि रन्स करायचे आहेत 20. खूप खूप धन्यवाद असेल आमचे तमाम मान्यवर आदरणीय राजूदादा पाटील, अविनाशदादा पाटील, भूपेंद्र चंद्रकांतजी पाटील, तसेच शरददादा पाटील, महेश पाटील, तसेच नवघर गावातील गोल्डमॅन आदरणीय दत्तात्रय पाटीलजी. चेतनदादा बोला. धावसंख्या स्कोर कार्डवर फक्त 33 आणि शेवटचा अंतिम बॉल आहे आणि अगदी सुपर 4 साठी टीम टेंबिवली क्वालिफाय झाली आहे. वेल डन टीम शनया पॅकर्स टेंबिवली. पुरस्कर्ते चेतन पाटील, दीपेश पाटील, करण पाटील आणि आमचे सर्व मान्यवर आदरणीय अविनाश दादा पाटील, भूपेंद्र चंद्रकांतजी पाटील, तसेच महेश दादा पाटील, महेश मनोहरजी पाटील, तसेच महेश एकनाथजी पाटील, शरद दादा पाटील, हेमचंद जी पाटील, तसेच अक्षयजी सोनी, राहुल शर्मा आणि A1 जोडी आदरणीय जितूदादा पाटील आणि राकेशदादा पाटील या सर्वांचा अगदी मनपूर्वक धन्यवाद. आणि आजचा या मॅचचा आपण देणार आहोत शेवटच्या मॅचचा आनंद मॅच. आणि चला या ठिकाणी आपण सामनावीरचा पुरस्कार देखील या मॅचचा देणार आहोत आणि कॅश प्राइजेस जे आदरणीय कुणालदादा पाटील आणि चेतनदादा पाटील आणि भूपेंद्रदादा पाटील यांच्या वतीने आलेले आहेत. चला सामनावीरचा पुरस्कार शेवटचा या ठिकाणी आपण इन्व्हाइट करूया आमचे अशोकजी राऊत सर, तसेच राकेशजी राऊत सर. आपण या आपल्या सोबत त्या सामनावीरचा पुरस्कार शेवटच्या मॅचचा दिला जाईल. आमचे ऑफिशियल्स ज्यांनी देखील फार मेहनत केली या मॅच